तिकडे बीडच्या वाहतूकदाराचं राज्यभरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। त्याचबरोबर MS-23 क्रमांकाची गाडी दिसल्यास अडवली जाते असंही त्यांनी म्हटलेलं आहे। दुर्दैव मी असं म्हणेन की बीड जिल्ह्यातल्या गाडी मालक जे आहेत ते बाहेरच्या जिल्ह्यामध्ये गेले की ती गाडी हमखास बाजूला काढून पूर्णपणे चेक केल्या जाते। इन जनरल बीडचा नंबर दिसला 23, ती परभणीत दिसो, औरंगाबादमध्ये दिसो, पुण्यामध्ये दिसो, मुंबईमध्ये सुद्धा दिसो, बाजूला घेऊन तिला चेक। बीड या स्तरावरती आता बदनाम झालेलाच आहे की हा बाजूचा असेल किंवा त्या बाजूचा असेल, हत्यार घेऊनच फिरतोय म्हणून गाडी चेकिंग चाललेली आहे। तर ही जी अनडिक्लेअर्ड कोमिंग ऑपरेशन मी असं म्हणेन, आणि पोलिसाला जे कोमिंग ऑपरेशन करण्याचे ज्या कोमिंग ऑपरेशन पोलिसाला करण्याचा अधिकार नाही, आणि त्या पोलिसांना ज्यावेळेस पाठीमागे घातल्या जात आहे त्यातून असणारे हे सगळं वाढत चाललंय असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे।